आम्हाला गरज असताना घरकुल दिले नाही. श्रीमंतांची नावे घरकुलाच्या यादीत आहेत. सरपंच सचिवाने नाव यादीतून वगळले अशी ओरड नेहमीच असते. यावरून अनेकदा वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतात. पण आता ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. घरकुलासाठी होणारी ओरड कायमची बंद होणार आहे. केंद्र सरकारने ज्यांना घरकुल मिळालेले नाही त्यांच्यासाठी आवास प्लस 2024 हे ॲप जारी करून या ॲपवर घरकुलासाठी अर्ज करा आणि हक्काचे घरकुल मिळवा, असे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आवाहन केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2 कोटी घरे बांधण्यासाठी पुढील 5 वर्षांसाठी सन 2024-25 ते 2028-29 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सुरू करण्याची घोषणा केली आहे. सन 2018 मध्ये झालेल्या घरकुल सर्वेक्षणासंदर्भात मोठी ओरड होती. प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेले किंवा सिस्टीमद्वारे अपात्र झालेल्या लोकांनाही घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांनी घरकुलाचा लाभ यापूर्वी घेतलेला नाही आणि ज्या घरात ज्यांचे राहणे आहे अशा लोकांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे. आता घरकुल आम्हाला मिळाले नाही अशी ओरड कायमची थांबणार आहे. आपल्याला घरकुल हवे असेल तर आवास प्लस 2024 या ॲपवर जाऊन 1 एप्रिल 2025 पासून तुम्ही अर्ज करू शकता. त्या अर्जाची चाचणी होईल. हे अर्ज ग्रामीण भागातील नागरिकच करू शकतात. योजनेचा लाभ अधिक लोकांनी घ्यावा असे आवाहन ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी केले आहे. आपल्या गावातील ग्रामपंचायत अधिकारी हा या घरकुलांचा सर्वेयर राहणार आहे. या ॲपवर स्वतः अर्ज करावे किंवा आपल्या गावातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून अर्ज करून घ्यावेत. पात्र असलेल्या आणि अचूक माहिती भरणाऱ्या नागरिकाला घरकुलाचा लाभ हमखास मिळणार आहे, असे विस्तार अधिकारी सांख्यिकी वैशाली खोब्रागडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील गरजू नागरिकांना घरकुल देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती सज्ज झाल्या आहेत. सर्व ग्रामपंचायतींनी ई-केवायसी केली असून ग्रामपंचायत अधिकारी या घरकुलांचे सर्वेयर म्हणून काम पाहत आहेत. गरजूंनी स्वतः ॲपवर जाऊन अर्ज करावे किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यामार्फत घरकुलासाठी अर्ज करावेत.